छावा सिनेमा प्रदर्शित झाला त्यात छत्रपती संभाजी राजेंना औरंगजेबाने ज्या क्रूर पद्धतीने मारलं ते पाहून प्रत्येक जण सुन्न झाला आणि औरंगजेबाबद्दल संतापाची लाट उफाळून आली। त्यातूनच मग औरंगजेबाची कबर खरतर हटवण्याची ही मागणी पुढे आली। मात्र याबाबत राज ठाकरेंनी वेगळी भूमिका मांडत ही कबर हटवण्यास विरोध केलाय। पाहुयात औरंगजेबाच्या कबरीवरून कसं रंगलंय राजकारण। औरंगजेबाच्या कबरीवर बोर्ड लावा। राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर राजकारण तापलं। औरंगजेबाच्या कबरीचं काय होणार? कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका, कबर दुसरी दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा। आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत वेगळीच भूमिका मांडली आहे। एकीकडे औरंगजेबाची कबर हटवून टाका आणि नेस्तनाबूत करा अशी मागणी होऊ लागली आहे, तर ही कबर हटवण्याला विरोध करत राज ठाकरेंनी नवा सल्ला दिलाय। जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका, कबर दुसरी दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा। आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबूत करून चालणार नाही, ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही यांना गाडलंय। खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रिप घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे, बाळांनो महाराजांनी याला गाडला। शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी मात्र ही कबर हटवलीच पाहिजे असा पुनरुच्चार केलाय। तर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे। संभाजी महाराजांचे जे हालाल करून मारलंय तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर नेहमी नसावा या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यावर केलेले भाष्य आहे की आम्हाला तिथे औरंगजेबाची कबर नको। त्याला आम्ही गाडले का तर नाही गाडला, आम्ही त्याने स्वतःला तिथं गाडून घेतलेलं आहे म्हणून तो इतिहास आम्हाला पुसायचा आहे, हे त्याच्या मागचं आमचं धोरण होतं। त्यात राजकारणाचा भाग येत नाही। आता ते काय वाईट झालं होतं ते 400 वर्षापूर्वीचा कशाला उखडून काढायचं आपल्याला? राज ठाकरेंच्या मताशी सहमत आहात? नाही, राज ठाकरेंनी जे म्हटलं आम्ही पहिल्यापासून आम्ही हे बोलत आहे, हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे। ते झालं आता आपल्याला पुढे जायचं आहे। पुढच्या 200 वर्ष 100 वर्ष कसा होणार आहे याच्या बाबतीत विचार करा। राज ठाकरे यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याला विरोध केला आणि तिथं बोर्ड लावण्याचा सल्ला दिला। आता यावरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडत औरंगजेबाचं उदात्तीकरण खपवून घेणार नाही असा इशारा दिलाय। मला औरंगजेब आवडो का न आवडो, कायद्याने 50, 60, 100 वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे। हे मात्र निश्चित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही। छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर संभाजीराजेंचा क्रूर छळ करणाऱ्या औरंगजेबाबाबत देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आणि त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरू झालाय। आता याबाबत राज ठाकरेंनी वेगळी भूमिका मांडून या वादाला नवं वळण दिलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।